लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठीही शासन कटिबद्ध आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनुषंगाने माझे शासन लाडकी बहीण लखपती दीदी योजनांमार्फत कारवाई करत आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीमती उमाताई खापरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे नमूद केले आणि ही एक आनंदाची बाब आहे। महाराष्ट्राची ही भूमी स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई यांच्यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याने पावन झालेली आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। एकात्मिक बालविकास या योजनेमध्ये राज्यामध्ये पूरक पोषण आहार कार्यक्रमाच्या अंतर्गत बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके इत्यादींसाठी पोषक आहारांचा समावेश करण्यात आलेला आहे। महिलांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरजही त्यांनी मांडली। त्याबाबत शासन योग्य ती पावले उचलत आहे। सन्माननीय श्री अमोलजी मिटकरी यांनी महिला आयोग मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरणे, महिलांवरील अत्याचारावर कठोर कारवाई करणे, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत। याबाबत सविस्तर माहिती मी यापूर्वीच सभागृहाला दिली आहे। तसेच एकात्मिक बालविकास योजनेमार्फत 1,10,664 अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून राज्यात गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषक आहार पुरवण्यात येत आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री सचिनजी आहिर यांनी महिलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केलेली होती। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। महिलांवरील औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांचे वाढते योगदान तसेच अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, कोळीवाड्यातील आणि फेरीवाल्या महिलांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधलेले आहे। याबाबत मी सभागृहाला सांगू इच्छिते की माझे शासन महिला, आर्थिक विकास महामंडळ, उमेद इत्यादींच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याची कारवाई करत आहे। तसेच घरेलू महिला कामगारांच्या बाबत शासन आग्रही आहे। आत्तापर्यंत जवळपास 5,000 महिलांना घरगुती भांड्यांचे संच वाटप करण्यात आलेले आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शासनाचा आधार मिळावा, तसेच मतिमंद मुलांच्या मातांना प्रशिक्षण देऊन सेविका म्हणून संधी देण्याची सूचनाही केलेली आहे। या सर्व सूचनांचा शासन गांभीर्यपूर्वक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना नक्कीच करेल। उपसभापती तथा सन्माननीय सदस्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी राज्याच्या 4थ्या महिला धोरणासाठी सर्व विभागांनी प्रभावी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। एकल महिलांच्या समस्यांवर राज्य शासनाने सर्वेक्षण करून विशेष उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी केलेली आहे। आदरणीय दादांनी सुद्धा एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या होत्या। याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला
होता. महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आलेले आहे. हे धोरण लवचिक स्वरूपाचे असून त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विभागनिहाय कोणत्या विभागानं किती दिवसात कारवाई करावयाची आहे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुकर व्हावं या उद्देशाने राज्याचे प्रथमच आदिशक्ती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव बालविवाह मुक्त, अत्याचार मुक्त करण्याबरोबरच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे. या अभियानामुळे गावातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुलभ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. माननीय सभापतीजी, काल सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंदे यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यात प्रामुख्याने फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत व मिसिंग महिला व मुलांचा शोध घेण्याबाबत मुद्दा उपस्थित केला गेला. सभापती महोदय, या अनुषंगानं मी सभागृहाला सांगू इच्छिते की हरवलेले मुलं मुली यांचा शोध घेण्याकरता एकूण 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलेली असून त्या अंतर्गत 42,594 बालके शोधलेली आहेत. तसेच हरवलेल्या महिलांकरता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत आहेत. या अंतर्गत ऑपरेशन शोध 1 व 2 अशा विशेष मोहिमा राबवण्यात येऊन यामध्ये एकूण हरवलेल्या 5,066 महिला आणि 2,771 बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. आणि इथून पुढेही आम्ही या मोहिमा प्रभावीपणे चालू याची शाश्वती आपल्याला देते. आणि सभापती महोदय, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्टेशन या ठिकाणी रेल्वेमार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी ही यंत्रणा उभा केलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने 51 भरोसा सेल कार्यान्वित केले असून त्यामार्फत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. सभापती महोदय, राज्य परिवहन महामंडळामार्फत बस स्थानकांवर CCTV प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस विभागास CCTV फुटेज उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सन्माननीय सदस्या श्रीमती चित्राताई वाघ यांनी महिलांविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे. शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. तसेच मॅट्रिमोनी वेबसाईटवरील फसवणूक रोखण्यासाठीही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे. सदर सर्व रिक्त पदे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भरण्यात येतील. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अभिजितजी वंजारी यांनी महिलांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज मांडली. हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमा राबविणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनीचा प्रश्न, तसेच अंगणवाडी केंद्रामधील पायाभूत सुविधा सुधारण्याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करेल. अध्यक्ष महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत